नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. किमयाच्या येण्याने समर आणि स्वानंदीच्या नात्यात येणार सर्वात मोठा दुरावा. तर आता स्वानंदी वाजवणार किमयाच्या कानाखाली. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, आता किमया भारतामध्ये आलेली पाहून मात्र सगळ्यात जास्त त्रास आपल्या स्वानंदीलाच झालेला असतो. पण त्या घरामध्ये बाकी सगळेजण खूप खुश असतात, कारण की सगळ्यांना समर आणि स्वानंदीचं नातं तोडायचं असतं. तर सगळी लोक जी किमयाची तारीफ करत असतात ना, हे सगळं ऐकून मात्र स्वानंदीला असं वाटत असतं की ही किमया खरंच एवढी चांगली असेल का. आणि ज्यावेळेस मात्र आपल्या स्वानंदीची आणि किमयाची भेट होते त्यावेळेस मात्र स्वानंदीला समजतं की ही किमया फक्त चांगलीच नाही, जरा जास्त ओव्हर स्मार्टच आहे. कारण की ती आता चक्क स्वानंदीपासून आपल्या समरला कायमचं तोडायला आलेली असते आणि ती समरच्या एवढ्या जवळ जात असते की सांगायलाच नको. आणि हा सगळा प्रकार पाहून बिचाऱ्या स्वानंदीला प्रचंड त्रास होत असतो. तर आता ती किमया ज्यावेळेस मात्र ह्या मल्लिकाला भेटते त्यावेळेस मात्र मल्लिकाच्या डोक्यात एकच प्लॅन येत असतो, कारण की ह्या किमयाला आपल्या हाताशी धरायचं आणि ती ह्या घरातून कधीच बाहेर गेली नाही पाहिजे याची सोय करायची. कारण की जेवढ्या दिवस किमया ह्या घरामध्ये राहील ना, तेवढ्या दिवस स्वानंदीला त्रास होईल आणि एक दिवस स्वतः स्वानंदीच कंटाळून हे घर सोडून निघून जाईल. तर आता किमयाची त्या घरामध्ये सगळ्यात जास्त काळजी आपला समर घेत असतो आणि समरची जी काही ऑफिसची कामं असतात, मीटिंग असतात, ह्या सगळ्या समर आता सोडून देतो. कारण की समर आनंदला सगळं काही हँडल करायला सांगतो आणि तो किमयासोबत आता फिरायला जातो. आणि हा सगळा प्रकार पाहून स्वानंदीला प्रचंड राग येतो. स्वानंदीला एकच प्रश्न पडतो की एवढी खास अशी मैत्रीण आहे की तिच्यासाठी मात्र राजवाड्यांनी त्यांची एवढी महत्त्वाची कामं सोडून ते चक्क तिच्यासोबत फिरायला गेलेत. हे कसं शक्य आहे? कारण की त्यांना खरंच ती अजून पण आवडती का काय, हा प्रश्न आपल्या स्वानंदीला पडलेला असतो. आणि त्यावेळेस मात्र बिचाऱ्या स्वानंदीच्या दुःखात अजून जास्त दुःख टाकण्यासाठी, म्हणजेच त्यात आग लावण्यासाठी ही मल्लिका त्या ठिकाणी बसलेलीच असते. आणि मल्लिका स्वानंदीच्या जवळ परत येते आणि सांगते की अगं स्वानंदी, तुला काय सांगू, ती किमया एवढी चांगली आहे ना, तिच्याबद्दल मी एवढं ऐकलंय ना, काय सांगू. ती आपल्या समरचं मन 100% जिंकणारच बघ. आणि समरला ती बाहेर फिरायला घेऊन गेली ना, त्याच्यामुळे ते दोघेजण अजून जास्त जवळच येणार. बाई, मी तुला फक्त सांगायचं काम केलं, जरा सांभाळून राहा बरं का. कारण की त्या किमयाचं काही खरं नाही. कारण की ती किमया समरला कधीही प्रेमात पाडू शकते आणि समरकडे हट्ट करून ती त्याच्यासोबत लग्न पण करू शकते. म्हणजे मी फक्त सांगायचं काम केलं, अशी मात्र ही मल्लिका आपल्या स्वानंदीला भडकवण्याचा प्रयत्न करत असते. पण बिचाऱ्या स्वानंदीने पण आता ह्या मल्लिकाकडे लक्ष नाही दिलं पाहिजे आणि तिने त्याच्या स्वतःच्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. पण स्वानंदीचं आता कोणत्याच गोष्टीमध्ये मन लागत नसतं आणि स्वानंदीच्या मनामध्ये सतत प्रश्न पडत असतात की ही किमया आणि राजवाडे दोघेजण काय करत असतील. कारण की समर आता सगळी कामं सोडून दिलेली असतात आणि ज्यावेळेस मात्र समर राजवाडे घरी येतात त्यावेळेस मात्र ही किमया समरच्या बोकांडी बसलेलीच असते. कारण की स्वानंदीला टाईम देण्यासाठी समरकडे थोडा पण वेळ नसतो. कारण की ही किमया आता सतत समरच्या पाठीमागे पुढे पुढे पाठीमागे पुढे पुढे करत असते आणि समरची ऑफिसची कामं, मीटिंगची कामं सगळी काही ही किमया बंद पाडून टाकते आणि समरला म्हणते की फक्त तुम्हाला टाईम द्यायचा आहे, आता ती कामं सगळी सोडून दे. तर हे सगळं पाहून स्वानंदीला अजूनच जास्त त्रास होत असतो आणि समर आणि ती किमया दोघेजण अजूनच जास्त जवळ आलेले पाहून बिचाऱ्या स्वानंदीला जास्तच त्रास होतो. स्वानंदीला एकीकडे हेच वाटायला लागतं की माझ्यावरती राजवाड्यांचं थोडं पण प्रेम नाही. कारण की आत्तापर्यंत मी त्यांच्यावरती एवढं प्रेम केलं, त्याच्या अर्ध पण त्यांनी माझ्यावरती प्रेम केलं नाही. जर त्यांचं माझ्यावरती प्रेम असतं तर त्यांनी त्या किमयाला जवळच घेतलं नसतं. तर हे सगळं पाहून मात्र बिचारी स्वानंदी रडायला लागते आणि हे सगळं पाहून आपल्याला पण खूप वाईट वाटतं. आणि हे सगळं पाहून मात्र मल्लिकाला प्रचंड आनंद होतो. मल्लिका म्हणते की स्वानंदी, ह्याच दिवसाची मी वाट पाहिली होती की कधी तुला एकदा ह्या घराच्या बाहेर मी काढते. आता तू रड. तुला रडताना पाहून तर मला प्रचंड हसायला येतंय. आणि तिच्यासोबत तिची ती महानालायक मुलं असतात ना, ती पण मात्र आता स्वानंदीच्या या दुःखात जास्त सामील होऊन तिला अजून जास्त डवसतात. तर दुसरीकडे बिचाऱ्या स्वानंदीचं लक्ष कोणत्याच गोष्टीत लागत नसतं. त्याच्यामुळे समर राजवाड्यांना देखील कळत नाही की स्वानंदी मॅडमचं नेमकं चाललंय काय. तर समर राजवाडे पहिल्यासारखे आपल्या स्वानंदीची विचारपूस पण करत नाही. तुम्ही काय करताय स्वानंदी मॅडम? काय नाही, काहीच नाही. कारण की समर राजवाडे पूर्णपणे त्याच्या मैत्रिणीसोबत गुंतून गेलेले असतात. तर स्वानंदी आता फायनली आनंदला कॉल करते आणि आनंदला म्हणते की मला एकच तुमची मदत हवी आहे. ही किमया राजवाड्यांपासून कधी दूर जाणार? कारण की राजवाड्यांपाशी ती जेव्हा जेव्हा आली ना, तेव्हापासून राजवाडे साधे माझ्यासोबत नीट बोलले पण नाही. राजवाडे पहिले पूर्णपणे वेगळे होते. आता त्या किमयाच्या येण्याने राजवाडे पूर्णपणे बदलून गेलेले आहेत. पण हा सगळा प्रकार घडल्यामुळे आता आनंद आणि त्याची बायको ते पण मात्र आपल्या स्वानंदीला मदत करायला तयार होतात. पण आता आनंद म्हणतो की अगं स्वानंदी, मलाच काही समजत नाही. समर एकही मीटिंग करायला येत नाही. समर कोणत्याही क्लायंटसोबत बोलत नाही. नेमकं चाललंय काय? कारण की त्या किमयाने समरला पूर्णपणे वेडं करून टाकलंय आणि समर राजवाडेला खरंच आता वेडं करून टाकलेलं असतं. तर फायनली आता स्वानंदीच्या सगळ्या काही पेशन्सचा अंत होतो आणि स्वानंदी आता भडकते.
आणि ही किमया आपल्या स्वानंदीला डवचण्यासाठी येते आणि स्वानंदीला हेच म्हणते की समरने जरी तुझ्यासोबत लग्न केलं असेल ना तर समरचं अजून पण माझ्यावरती तेवढंच प्रेम आहे जेवढं आधी होतं. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर स्वानंदीला जास्तच त्रास होतो. तर आता किमया म्हणते की समरला मी माझ्या प्रेमात तर पाडून राहीलच आणि तुझा पत्ता कटच करेल. हे ऐकल्याच्या नंतर आता स्वानंदी प्रचंड भडकते आणि किमयाला म्हणते की तोंड सांभाळून बोल, कारण की आत्तापर्यंत मी तुला सहन केलं आहे, कारण की तू त्यांची मैत्रीण आहे, खूप चांगली फ्रेंड आहे म्हणून. पण आता फ्रेंडसारखीच राहा, त्यांच्या जास्त जवळ जायचा प्रयत्न करू नको, कारण की त्यांची बायको अजून या ठिकाणी जिवंत आहे. तर हे सगळं बोललेलं ऐकल्याच्या नंतर किमयाला अजूनच जास्त त्रास होतो, जास्त राग येतो आणि किमया देखील आता स्वानंदीला म्हणते की तुझ्या अगोदर सॅम माझा एक्स बॉयफ्रेंड होता, त्याच्यामुळे मी जर ठरवलं असतं ना त्याच्यासोबत कधीच लग्न केलं असतं आणि तुला तर ह्या राजमहालात उभं देखील राहायला जागा भेटली नसती. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर स्वानंदी म्हणतो की ते सगळं तू नाही केलंस ना, एकदम चांगली गोष्ट केली. आता तू कायमची इथून निघून जा, आली ना 2 दिवस राहिली ना, आता जा. पण आता ह्या दोघींचा वादविवाद चाललेला पाहून मात्र सगळ्यात जास्त आनंद मल्लिकाला होतो आणि मल्लिका यांच्या भांडणामध्ये पडते आणि म्हणते की अगं स्वानंदी असं काय बोलते, ती समरची किती जवळची मैत्रीण आहे आणि समरला जर समजलं ना की तू तिची अशी काळजी घेते तर समर तुझ्यावरती खूप भडकेला, खूप चिडेला, अशा गोष्टी बोलत असते. कारण की ह्या मल्लिकाला माजुरडीला जास्तच माज येत असतो, कारण की तिला माहीतच आहे ना की समरच्यामध्ये आणि स्वानंदीच्या नात्यामध्ये जर दुरावा निर्माण करायचा असेल तर आपल्याला किमयाची किती गरज आहे. तर फायनली आता समर राजवाडे ज्यावेळेस ऑफिसवरून रिटर्न येतो त्यावेळेस मात्र किमयाची आणि स्वानंदीची भांडणं झालेली असतात. ते पाहून मात्र समर राजवाडे स्वानंदीवरती भडकतो आणि म्हणतो की स्वानंदी मॅडम, तुम्हाला कळत नाही का, आपल्या घरी त्या किमया पाहुणे म्हणून आलेल्या आहेत, तुम्ही त्यांच्यासोबत नीट तर वागा, नीट बोला, तरी तुम्ही माझ्यासोबत पण नीट बोलत नाही. हे सगळं बोलल्याच्या नंतर स्वानंदी म्हणते की हो का, तुम्हाला आत्ता मी आठवले, जेव्हापासून तुमची मैत्रीण आली ना राजवाडे तेव्हापासून तुम्ही माझ्याकडे नीट बघत देखील नाही, माझ्याकडे लक्ष पण देत नाही आणि माझ्यासोबत बोलत पण नाही. आणि हे सगळं मी पाहिल्याच्या नंतर कोणत्या पण बायकोला त्रास होणारच ना, मग तुम्हाला देखील त्रास झालाच पाहिजे. आणि तिचा काय संबंध आहे तुमच्या एवढ्या जवळ येण्याचा, त्याच्यामुळे मला पण त्रास होतो ना तसा तिला पण त्रास होऊ द्या. आणि ती तुमची मैत्रीणच आहे ना फक्त, मग एवढे दिवस का राहते तुम्ही इथं, त्याच्यामुळे तिला आता जायला सांगा ना. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर मात्र समरच्या लक्षात येतं की स्वानंदी मॅडमना त्रास होतोय किमयामुळे. तर त्याच्यामुळे समर राजवाडे ठरवतात की मी काहीतरी याच्यावरती तोडगा काढतो. तर समर राजवाडेने तोडगा काढायच्या अगोदरच स्वानंदी आणि किमयामध्ये जोरदार भांडण होतं आणि त्यामध्ये आपली स्वानंदी सर्वांसमोर या किमयाच्या कानाखाली मारते. तर आता मित्रांनो, कहाणीत प्लॉट ट्विस्ट असाच येणार आहे की ही मल्लिका आता आपल्या किमयाला जास्तच भडकवते आणि किमया म्हणते की ह्या स्वानंदीचा बदला घेण्यासाठी मी सॅमसोबत लग्नच करते. आणि दुसरीकडे मात्र आता समर राजवाडे प्रचंड चिडणार आहेत, कारण की आता किमयाला मारलं, स्वानंदी मॅडमने मारलं, पण का मारलं याच्या पाठीमागचं कारण कोणी विचारणार आहे का नाही, हा प्रश्न स्वानंदीला पडतो. तर आता समर राजवाडे ज्यावेळेस मात्र किमयाला लागलेलं असतं ते पाहून मात्र समर राजवाडे आपल्या स्वानंदीवरती प्रचंड भडकतात आणि म्हणतात की स्वानंदी मॅडम, तुम्हाला कळत नाही का, तुम्ही हे काय केलं, कारण की तुम्ही अत्यंत माझ्या जवळच्या व्यक्तीवरती तुम्ही हात उचलला, हे खूप चुकीचं केलं. तर स्वानंदी म्हणते की अहो, त्यांनी लिमिट क्रॉस केली, तुम्ही सगळं काय बदलून टाकलं, तुम्ही माझं ऐकून घेणार आहे का नाही. तर मित्रांनो, फायनली ह्या किमयामुळे आपल्या समर आणि स्वानंदीच्या एवढ्या गोड नात्यामध्ये आता सगळ्यात मोठी फूट पडणार आहे आणि ह्या फूट पडण्याला जबाबदार असते ती म्हणजे ही मल्लिका. त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतंय पुढे, आपली स्वानंदी ह्या समर आणि किमयाची जवळीक पाहून आता चक्क राजवाड्यांचा तो एवढा मोठा पॅलेस सोडून निघून जाईल का काय, हे पाहणं रंजकच ठरेल. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या तुमच्यासाठी सरप्राईज आहे मित्रांनो, तर नक्की सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका या व्हिडिओला. धन्यवाद.